तुझसे मेरा रिश्ता सनम, प्यार का है ये बंधन। जन्मों का साथ पिया, प्यार का है ये बंधन। तुझसे मेरा रिश्ता सनम, प्यार का है ये बंधन। तुम्हाला काय वाटतं या दोघांच्या बद्दल आणि कोणती अशी छान गोष्ट आहे जी मला आता आजच्या प्रसंगाला सांगावीशी वाटते, अशी गोष्ट आम्हाला सगळ्यांना सांगा, ऐकायला आवडेल ना? बहीण आहे माझी, ती एकदम जवळची आहे, म्हणजे मैत्रीण बहीण माझा मैत्रीण अशी आहे। सर्व आम्ही एकमेकींना सगळं शेअर करतो आणि खूप चांगली आहे ती स्वभावानं आणि पाहुणे पण अगदी खूप छान आहे। अच्छा सर्वांचं या निमित्तानं स्वागत आहे। सन 1999 साली आदरणीय रामचंद्र पाटील, आम्ही त्यांना पाटील साहेब म्हणतो, थोडासा सहवास आहे आमचा आणि त्यांचा। त्या सहवासामध्ये जे मला भावले ते मी आपल्यासमोर व्यक्त करणार आहे। आदरणीय वहिनी, आदरणीय पाटील साहेब, त्यांचे दोन्ही चिरंजीव, सुसंस्कृत कुटुंब आहे। 1999 साली लग्न झालं। लग्न म्हणजे पूर्व क्षितिजावर उगवत्या सूर्याला अभिवादन करून नव्या जीवनाची सुरुवात करणं। लग्न म्हणजे प्रज्वलित केलेल्या अग्नीला सप्तपदी घेऊन नवीन आयुष्याची सुरुवात करणं। लग्न म्हणजे मंगळसूत्राच्या बंधनात राहून एकमेकावर निष्ठा ठेवून आयुष्य जगणं। आणि लग्न म्हणजे दोघांच्या विश्वासात एकमेकाला समर्पित करणं। या सर्व व्याख्यांचा अर्थ साधारणपणे संघर्षमय जीवनात जगत असताना दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवायचा आणि जगत राहायचं। आणि हेच या कुटुंबातून आमच्या निदर्शनास आलं। सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला सहवास पाटील साहेबांचा लाभला। पाटील साहेबांच्या सहवासात हा माणूस माणसं जोडणारा माणूस आहे। हा माणूस माणसं जोडणारा माणूस आहे। जिथं जाईल तिथं साधारणपणे जर ते गेटवर आले सिल्वरवूडच्या, तर सिल्वरवूडच्या गेटमधून घरी जायला त्यांना किमान 10 ते 15 मिनिटं तिथंच जातात। कारण 4 माणसं जोडली, 4 माणसं आली, त्यांच्या जवळ उभी राहिली, कोण काय प्रश्न विचारले, कोण काय प्रश्न विचारले, सर्वांना उत्तर देताना सर्वसमावेशक असं व्यक्तिमत्व। या सर्व व्यक्तिमत्वामध्ये त्यांनी कधी कुणाचं मन दुखवलेलं नाही। सर्व माणसांच्या बरोबर हसत खेळत, सर्व माणसांच्या बरोबर चर्चा करताना एखादा मुद्दा खटकला तरी सुद्धा तो सामान्य माणसाला सुद्धा समजावून सांगण्याची कोच ज्या माणसात परमेश्वराने निर्माण केली, त्या माणसाबरोबर आदरणीय वहिनींचं आरवी भोसले ग्रुपच्या माध्यमातून संबंध आले। म्हणजे रिश्ते यहाँ बनते हैं जिनका नसीब जहाँ होता है। आणि तुमचं नशीब या ठिकाणी होतं। या ठिकाणी तुमचं दोघांचं लग्न झालं। 25 वर्षाच्या कालावधीमध्ये संघर्ष खूप केला। सुरुवातीचा काळ खडतर होता। खडतर काळामधून सुद्धा पाटील साहेबांनी प्रगती केली। आरवी भोसले ग्रुपच्या माध्यमातून हे आज जे चढ उतार होते ते सर्व चढ उतार संपलेले आहेत। आज पंकप्रिया ज्वेलर्सच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचं कार्य चालू केलेलं आहे। समोरच्या पुढे प्रेझेंट होतात, याचा मला सार्थ अभिमान वाटतो। माझा त्याचा संबंध जास्त आलेला नाही, पण मी त्या थोडक्या संबंधातून इथं काहीतरी कुणीतरी शुभेच्छा द्याव्या म्हणून धाडस करतो शुभेच्छा द्यायचं। जीवन जगत असताना यांनी खूप मोठं चांगलं कार्य केलेलं आहे। यापुढे सुद्धा त्यांनी 25 वर्षाचा काळ जो चांगल्या पद्धतीने घालवला, याच्या पुढचा सुद्धा काळ सत्कारणी लागावा। याच्या पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्या जगता यावं, या दृष्टीनं आपण प्रयत्न करावा, अशीच मी आज ठिकाणी अपेक्षा करतो। कारण जगत असताना एक लक्षात ठेवा, जगत असताना प्रत्येकाला चढ उतारे राहतात। या चढ उतारामध्ये मानसिक ताण वाढतो। मानसिक ताणामध्ये नको ते आपल्याकडून म्हणजे वाक्य जाणं किंवा काही गोष्टी घडणं, या गोष्टी घडत असतात। या गोष्टी घडू नयेत यासाठी आपण काय करायचं आहे, तर आपल्यामध्ये असणारा जो संयम आहे तो वाढेल कसा या दृष्टीने फक्त प्रयत्न करूया। हा संयम जर आपण खूप चांगल्या पद्धतीने वाढवला, खूप चांगल्या पद्धतीने वाढला गेला, तर आपल्या कुटुंबाला यापुढे सुद्धा चांगलं सुखकर असं दिवस येतील, ते यावेत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो।
एक लक्षात ठेवा, सत्कर्म आणि सत्कार्य या दोन गोष्टी करायच्या आहेत. सत्कार्य करत असताना तुम्ही आज जे करताय ते सत्कार्यच आहे, पण याच्या पुढचं सत्कार्य चांगल्या पद्धतीने कसं हो यासाठी एक उदाहरण सांगतो सर्वांच्यासाठी. आदरणीय पाटील साहेबांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शुभेच्छा देत असताना एक उदाहरण सांगतो. केलं पण साक्षात महाविष्णू हे आपल्या सृष्टीत आलेत, हे आपल्या वेशीत आलेत असं जेव्हा मयूरध्वज राजाला समजलं त्यावेळेला त्या राजाने काय केलं तर त्यांची माफी मागितली. पण परमेश्वराला त्यांची परीक्षा घ्यायची होती, त्यांच्या पावित्र्याची परीक्षा घ्यायची होती, त्यांच्या सत्यतेची परीक्षा घ्यायची होती. आणि हे सगळं करत असताना महाविष्णूंना त्यांनी जेव्हा सांगितलं की तुम्ही माझ्या राज्यामध्ये चला, घरी गेले श्रीकृष्ण, त्यांची पाद्यपूजन झालं तर श्रीकृष्णाने सांगितलं की राजा मला तुझं उभं चिरलेलं अर्ध अंग पाहिजे. बायकोनं आणि मुलानं दोघांनी दोघीकडे करवत धरायचा, कोणी रडायचं नाही, तुझं अंग चिरायचं आणि ते मला दान करायचं. अंग चिरायला सुरुवात केली. मुलगा एकीकडे करवत ओढत होता, आई एकीकडे करवत ओढत होती. पण राजाच्या डोळ्यात पाणी आल्यानंतर सांगितलं की तुझ्या डोळ्यात पाणी येतंय, मी तुला स्वीकारू शकत नाही. तेव्हा राजानं सांगितलं की तेव्हा उजवं अंग तुम्ही मागितलं, पण डाव्या अंगाचं काय करायचं, डावं अंग ते तुमच्या उपयोगी येत नाही याचं मला दुःख होतंय. त्या पद्धतीनं तुमचं विचार आज आहेत तेच विकसित कसे होतील या दृष्टीनं सगळा पुढचा प्रपंच महत्वाचा आहे. हे विचार जर तुम्ही आपले जोपासले तर आज जो परिवार सगळा तुमच्यासाठी जमलेला आहे यापुढे सुद्धा जमावा. परमेश्वरानं तुम्हाला यापुढे सुद्धा बुद्धी द्यावी. आपण या 25 वर्षाच्या कालखंडीमध्ये उत्कृष्ट अशा पद्धतीनं वैज्ञानिक तुम्ही जीवन जगलेलं आहे. यापुढे सुद्धा तुम्हाला जगता यावं, यापुढे सुद्धा तुम्ही जगावं, समाजाची सेवा करावी, समाजासाठी झटावं, अशा पद्धतीची याच कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला एक शुभेच्छा देतो. माझे मित्र देशरक्षक मेजर शिवाजीराव माने यांच्यामुळं पाटील साहेबांचा आणि माझा स्नेह जुळला. हा स्नेह जुळत असताना जरी कालावधी कमी असला तरी 1-2 महिन्यात आम्ही बसलो की 1-2 तास चर्चा करणं आणि ह्यामुळं माझी परत मैत्री घट्ट होत गेली. हे सगळं घडत असताना त्यांच्या आयुष्यातल्या थोड्याशा गोष्टी मला सांगितल्या. गरिबी काय असती आणि प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत कष्ट काय असतं ह्याबद्दल त्यांनी मला सांगितलं. प्रचंड कष्ट, जिद्द आणि मेहनत आणि चिकाटी. पश्चिम बंगालमध्ये यांचा व्यवसाय होता. तिथं व्यवसायात चढ उतार झाले पण हे खचले नाही. न खचता आपला व्यवसाय पुढे चालू ठेवला आणि हे सर्व करत असताना पैसा कमवणं, व्यवसाय करणं हा केलाच पाहिजे. पण हे करत असताना आपल्या महाराष्ट्राची, ह्या पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा आहे की मैत्री, एकमेकाचं सुखदुःख, सामाजिक शैक्षणिक काम ह्यामध्ये सुद्धा सन्माननीय पाटील साहेब आपला वेळ देतात. प्रसंगी कुठं लागली तर आर्थिक मदत करत असतात. हे शून्यातून विश्व निर्माण करणारं असं
बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व आहे असं बोललं तर वावगं ठरणार नाही. एक वेगळं असं व्यक्तिमत्व त्या मुलांच्यात मी बघितलं. आईवडिलांचे संस्कार काय असतात हे त्यामधनं दिसून आलं. अतिशय चित्र आता बघतोय आपण काय परिस्थिती आहे, पण ह्या मुलांच्यावरले संस्कार ही किती आदबीनं किती प्रेमानं वागतात. आमचे मित्र आदरणीय रामचंद्र पाटील व वहिनी नंदा यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. त्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. कवी अनंत राऊतांच्या ओळी अगदी हृदयाला भिडतात. दुःख आडवायाला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. खरोखरच आमच्या सिल्वरवूड सोसायटीमध्ये या ठिकाणी राहणारे रामचंद्र पाटील हा एक देव माणूस आपण म्हणूया. त्याच्या नावातच राम आहे. श्री रामचंद्र कृपाळू भजमन हरण भाऊभय दारुणव नव कंज लोचन कंज मुखकर कंज पदकांजारुणव. श्री रामाविषयी पुरुषोत्तम राम म्हणतो आपण त्याला. खऱ्या अर्थानं सात्विक जगणं काय असतं, आध्यात्मिक जगणं काय असतं हे ज्या मित्राकडून शिकावं ते आमचे मित्र रामचंद्र पाटील. आज लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आमच्या सिल्वरवूड सोसायटीचा संचालक या नात्यानं संस्थेच्या वतीनं आज या तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा. बंधू भगिनी या सर्वांच्या मी पाटील साहेबांच्या वतीनं आभार मानतो. सगळ्यात पहिलं सांगायचं म्हणजे पाटील साहेबाची माझी दुस्ती मावादी नसून उगावती झाली. आमच्या दुस्तीची सुरुवातच सकाळी वॉकला जाताना झाली, त्याच्यामुळं मावळायचा कधी विषय झाला नाही. आणि पाटील साहेबाचं मी आता जादा काही टाईम घेणार नाही कारण आपलं केक कापायचं पण टाईम झालं आहे. पाटील साहेबांचं माझे ज्या दिवसापासून आमची संगत झाली, दुसरी काय असते ते सांगायचं म्हणून बोलतोय, बाकी बोलायचं नव्हतं. आमचा संवाद व्हायला लागला. मला माहीत नाही त्यांना काही संकट आली का नाही, पण मला कधीच आली नाही ती. कारण मी अशा माणसाच्या सहवासात आलो. सकाळी उठल्यापासून चालायला लागलं की चांगलं काय असतं हेच कळायला लागलं, बेकार काय माहीतच नाही. त्याच्यामुळं संकट ही मला तरी आलं नाही, त्यांनाही आलं नसेल कारण ते मला काही बोलले नाहीत. आम्ही दोघं एकमेकाला सगळं शेअर करतो. पाटील साहेबांचं सर्व काय असेल तरी सगळ्यात साधं राहणं मला फार आवडलं, मलाही साधं राहणं आवडतं. त्यामुळे आमच्या दोघांची दोस्ती अशी घट्ट झाली की आमच्या घरच्यांच्या पेक्षाही म्हणजे भाव बहीण म्हणते त्याच्याही पेक्षा आमचं जवळचं नातं. खरं सांगायचं म्हटलं तर पाटील साहेब नाही वहिनी साहेब पण त्यांच्या दोघांचं फार एकमेकावरती प्रेम आहे. अशी जोडी चुकूनच असते असं म्हणणं मी चुकीचं आहे तरी पण म्हणतो, कारण हाय म्हटल्यावर म्हटलं पाहिजे, खरं आहे ते बोललं पाहिजे म्हणून म्हणतोय. आणि आमचे लहान बंधू जरी म्हटले तरी असे हे रामचंद्र पाटील आणि वहिनी यांच्या 25th ॲनिव्हर्सरी निमित्त या ठिकाणी जे जमलेले सर्व मित्रपरिवार आहे, नातेवाईक आहे, सर्वांनी जी की यांच्या कुटुंबाविषयी मी अगदी लहानापासून त्यांच्याशी समरूप झालेलो आहे. कारण आम्ही एकाच गावातले असल्यामुळं आमचं शिक्षण, त्यांचे मोठे बंधू तुकाराम पाटील, आम्ही दोघं वर्गमित्र असल्यामुळं आमचं शिक्षण बरोबर झालं. घरची आर्थिक परिस्थिती, त्यातून त्यांना शिक्षण घेत असताना होणारा त्रास, त्यातून त्यांनी वेगवेगळे त्यांच्या भावांनी मार्ग स्वीकारले आणि यातून त्यांनी पुढे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावरती ते बाहेर पडले, करिअर केले. आज त्यांचे 5 भाऊ आहेत. छोड़ेंगे न हम तेरा साथ ओ साथी मरते दम तक. छोड़ेंगे ना हम तेरा साथ ओ साथी मरते दम तक. मरते दम नहीं अगले जन्म तक. अगले जन्म नहीं सात जन्म
साथी मरते दम तक। छोड़ेंगे न हम तेरा साथ ओ साथी मरते दम तक। तुझसे मोहब्बत करके लज्जत पा ही गए जीने में। देता है खुशियाँ अब तेरा गम तक। पढ़ने न देंगे गम के कदम तक। कदम रखेंगे संग जन्म जन्म तक। छोड़ेंगे न हम तेरा साथ ओ साथी मरते दम तक। छोड़ेंगे ना हम तेरा साथ ओ साथी मरते दम तक। जे तेनू धूप लगे आवे तां मैं छाँव बन जावा। तेरी खुशियों के खातिर मैं सारे जग से लड़ जावा। है मेरी यही आरज़ू कि तेरा ही मैं साथ दूं। तेरा बन के रहूं सदा मैं परछावा। तू मेरी हीर में तेरा रांझा करता हूँ मैं तुझसे ये वादा। तेरे बगैर ना कोई दूजा सोनिए। तू मेरी हीर में तेरा रांझा चाहूँ तुझे मैं खुद से भी ज्यादा। मैं एक प्यासा तू नीर बन जा सोनिए। 1 2 3 Let's celebrate your special day, wishing you the very best. Happy anniversary, happy anniversary, happy anniversary. Happy anniversary, happy anniversary, happy anniversary. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. ऐक साजणी या खुळ्या क्षणी, वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा. साजणी या खुळ्या क्षणी, वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा. जब तक
साथिया हम तुम्हारे लिए, तुम हमारे लिए, हम तुम्हारे लिए, तुम हमारे लिए, जब तक रहे तन में जिया वादा रहा ओ साथिया हम तुम्हारे लिए, तुम हमारे लिए, हम तुम्हारे लिए, तुम हमारे लिए। तेरा साथ है इतना प्यारा, तेरा साथ है इतना प्यारा, गम लगता है जीवन सारा, तेरे मिलन की लगन में हमें आना पड़ेगा दुनिया में दोबारा, हमें आना पड़ेगा दुनिया में दोबारा। तेरा साथ है इतना प्यारा, जितनी तुझ में है अदा जितना जहां में प्यार है, तुझसे मुझे मिला, तुझसे मुझे मिला, बढ़ती जाए ये बेताबी, बढ़ती जाए ये बेताबी, जितना करूं नजारा, हमें आना पड़ेगा दुनिया में दोबारा, हमें आना पड़ेगा दुनिया में दोबारा। ओ तेरा साथ है इतना प्यारा। मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से। मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से। तेरी मोहब्बत से सांसें मिली है, सदा रहना दिल में करीब होगी। मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से। मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से।
चाहतों में कितना तड़पे हैं, सावन भी कितने तुझ बिन बरसे हैं। जिंदगी में मेरी सारी जो भी कमी थी, तेरे आ जाने से अब नहीं रही। सदा ही रहना तुम मेरे करीब होके, चुराया है मैंने किस्मत की लकीरों। मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से। तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल के। तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल के। ऐ मेरी जाने वफा, तेरी मेरी मेरी तेरी एक जान है। साथ तेरे रहेंगे सदा, तुमसे न होंगे जुदा। तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल के। सनम तेरी कसम, छोड़ेंगे अब ना ये हाथ। ये जिंदगी गुजरेगी अब हमदम तुम्हारे ही साथ। अपना ये वादा रहा, तुमसे न होंगे जुदा। फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है। जन्मों के साथ हम साथ साथ हैं। जन्मों के साथ हम साथ साथ हैं। नैनों में
हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। जैसे हंसों के संग हंसिनी, जैसे चंदा में है चांदनी,